नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी या विषयांतर्गत घटक पद्य घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आज आपण पद्य घटक कोणता अभ्यासणार आहोत ते आपण पाहूया। मित्रांनो, घरातील अडगळीत पडलेल्या साहित्यास काय म्हणतात? मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं साहित्य अडगळीत पडलेलं असतं। हे अडगळीत पडलेलं जे साहित्य आहे त्या साहित्यास ग्रामीण भाषेमध्ये काय म्हटलं जातं? तर मित्रांनो, त्या साहित्यास वस्तू असं संबोधलं जातं। वस्तू, अनेक प्रकारच्या वस्तू मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये असतात। या ठिकाणी काही जुन्या वस्तू आपणास पाहावयास मिळत आहेत। जुन्या वस्तू ज्या पद्धतीनं आपण त्याचा वापर करत नाही, याच पद्धतीनं अनेक वस्तू आपल्याकडे अशा आहेत की त्याचा आपण घरामध्ये वापर करत नाहीत। तर अशा ह्या जुन्या पडलेल्या वस्तूंना आजकाल काय संबोधलं जातं ते आपण मित्रांनो पाहूया। आजकाल या साहित्यास काय म्हणतात? तर अडगळ असं म्हटलं गेलेलं आहे। प्रामुख्याने मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात असं साहित्य जे आहे ते साहित्य अडगळीचं साहित्य असं म्हटलं जातं। साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर घरामध्ये पूर्वी तांब्याची आणि पितळीची भांडी मोठ्या प्रमाणात होती। पितळीची भांडी मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरामध्ये उपलब्ध होती, परंतु आज ती पितळीची भांडी अडगळीची साहित्य म्हणून संबोधलं जातं आणि त्या साहित्यास कवडी मोलानं विकलं जातं। तर मित्रांनो, अशा ज्या काही वस्तू आपल्या घरामध्ये आहेत, या वस्तूंचं आपण कोणकोणत्या वस्तू आहेत ते आपण पाहूया। अडगळीत कोणकोणते साहित्य असते? तर मित्रांनो, प्रत्येकाच्या घरात अडगळीतील साहित्य आहे। तर हे जे अडगळीतील साहित्य आहे, उदाहरणार्थ किचन मधील वापरास अयोग्य वस्तू, ज्या किचन मध्ये काही वस्तू अशा आपण घेतलेल्या असतात परंतु अलीकडच्या काळामध्ये त्या वापरल्या जात नाहीत, काही खराब झालेल्या असतील, तर असे साहित्य आपण काय करतो तर घरातील कुठल्या तरी एखाद्या खोलीच्या कोपऱ्यामध्ये ठेवून देतो, किंवा प्रामुख्यानं आपल्या घरात ज्याला आपण पोटमाळा म्हणतो, या पोटमाळ्यावरती ठेवून देतो, किंवा जिथं जागेचा वापर वारंवार होत नाही अशा ठिकाणी आपण ते साहित्य काय करतो तर ठेवून देतो। मग किचन मधील साहित्य असेल, शेतीचे अवजारे असतील, इलेक्ट्रॉनिक साहित्य असेल, इलेक्ट्रिकल साहित्य असेल, किंवा खराब झालेलं फर्निचर असेल मित्रांनो, किंवा हॉलमधील काही शोभिवंत साहित्य असेल, वस्तू असतील, या सगळ्या वस्तू आपण काय करतो तर ज्या ठिकाणाचा वापर होत नाही, मग पोटमाळा असेल किंवा माळा असेल किंवा अन्य अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या घरापेक्षा बंगले झालेले आहेत, मग बंगल्याच्या ठिकाणी जिन्याखालची जी जागा आहे ती जागा अशा वस्तू ठेवण्यासाठी केली जाते, किंवा संडास बाथरूम वरती जी जागा असते त्याचा देखील वापर मोठ्या प्रमाणात या वस्तू ठेवण्यासाठी केला जातो मित्रांनो। तर या ज्या वस्तू आहेत त्या अडगळीच्या वस्तू ठेवण्याची जागा किंवा त्याला अडगळीचे साहित्य असं म्हटलं जातं, अडगळीच्या वस्तू असं देखील म्हटलं जातं मित्रांनो। तर या ठिकाणी आपल्याला कविता पाहायची आहे, 6वी कविता। या 6व्या कवितेचं नाव आहे वस्तू। द.भा. दामनस्कर यांनी मित्रांनो वस्तू या विषयीची कविता आपणास अभ्यासावयास दिलेली आहे। त्यांची ही कविता जी आहे त्या कवितेमध्ये वस्तू विषयीचं प्रेम आपल्याला पाहावयाचं आहे। मित्रांनो, आपल्या घरामध्ये अनेक वस्तू आहेत आणि या ज्या वस्तू आहेत या वस्तू बद्दल आपल्या मनामध्ये स्नेहभाव असावा असं द.भा. दामनस्कर म्हणतात। का असावा? तर वस्तूंनाही मन असतं, वस्तूंनाही जीव असतो आणि त्यांनाही स्नेहभावाप्रमाणे आपण काय केलं पाहिजे, वागवलं पाहिजे। तर त्यांची ही कविता आपण बघूया, त्यांनी काय काय आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आपण आपल्या घरातील वस्तू हाताळतो का याचाही थोडक्यात आपण काय करूया मित्रांनो तर विचार करूया। बघा, या ठिकाणी घरातील वस्तू मी दाखवलेल्या आहेत, त्या थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी घरातील वस्तू आपल्याला पाहावयास मिळतात। मित्रांनो, वस्तूंनाही जीव नसेल कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना। वस्तूंनाही जीव नसेल कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना। कवी म्हणतात, ज्या आपल्या घरामध्ये वस्तू आहेत मित्रांनो, तर या ज्या वस्तू आहेत या वस्तूंना कदाचित जीव नसेल, वस्तू निर्जीव आहेत आपण मान्य करूया, परंतु जरी त्या निर्जीव असल्या तरी त्यांना जीव नसल्यासारखे आपण वागू नये। कारण मित्रांनो,
त्या वस्तूशी आपण स्नेहभावानं वागलो, त्या वस्तूशी प्रेमानं वागलो, आपुलकीनं वागलो, तरी त्यांना देखील जीव असल्यासारखे ते आपल्याशी वर्तन करत असतात किंवा आपल्याला ते आनंद देत असतात. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. माणसाला मन आहे पण माणसाला ज्या पद्धतीनं मन आहे म्हणून मन दुखू नये माणसाचं म्हणून आपण वागतो किंवा तसे प्रयत्न करतो. माणसाचे मन दुखवले नसले पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याच्याशी वर्तन करत असतो. कवी म्हणतात, वस्तूंनाही मन नसेल कदाचित, नसेल पण वस्तूंनाही मन आहे मित्रांनो. आणि या वस्तूंना आपण माणसाप्रमाणे जर त्यांच्याशी वागलो, ज्या पद्धतीनं माणसाला मन आहे आणि त्यांच्याशी आपण आपुलकीने वागतो, प्रेमाने वागतो, का तर समोरची व्यक्ती सुखावली पाहिजे, तिला आनंद निर्माण झाला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण वस्तूशी देखील प्रेमानं वागलं पाहिजे, आपुलकीनं वागलं पाहिजे. त्यांनाही मन आहे अशा पद्धतीने मित्रांनो त्यांच्याशी आपण काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे, जेणेकरून या वस्तू, घरातील कोणतीही वस्तू ती देखील सुखावली पाहिजे, आनंदित झाली पाहिजे. आणि वस्तू सुखावली तर आपल्यालाही ती आनंदित ठेवते, हे मित्रांनो विसरून चालणार नाही असं कवीनं सांगितलंय. जीव म्हणजे प्राण, सुखावणे म्हणजे आनंदित होणे. कदाचित मित्रांनो वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना जीव नसल्यासारखे वागू नये. मित्रांनो वस्तूंना प्राण नसेल पण जीव नसल्यासारखं त्यांना वागू नये. कदाचित मित्रांनो वस्तूंना मनही नसेल, परंतु मन असल्यासारखे आपण वागलो तर त्यांना प्रचंड आनंद होतो. मित्रांनो सुखावतात त्या वस्तू. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. खरोखरच आपण या ठिकाणी वस्तू जर बघितल्या तर या तांब्याच्या वस्तू आहेत, जुन्या आहेत, पण सुंदर कशा पद्धतीने त्यांना ठेवल्या आहेत बघा. तर अशा पद्धतीनं आपण घरातील सर्व वस्तूंना जर ठेवलं, त्यांची हाताळणी केली तर त्याही सुखावतात. त्यांना आपल्या बरोबरीचा मान दिला पाहिजे. आणि जर आपण या वस्तूंना बरोबरीचा मान दिला मित्रांनो, तर त्या खरोखरच मुळात त्या सेवक आहेत. निखालस म्हणजे सेवक, तर त्याच आपल्या सेवेसाठीच आहेत. पण सेवक आहेत म्हणून त्यांना कसंही वागवून चालणार नाही. त्यांच्याशी आपण बरोबरीनं वागलं पाहिजे, त्यांना बरोबरीचा आपल्या मान दिला पाहिजे. मित्रांनो वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. ज्या आपल्या घरामध्ये वस्तू आहेत या वस्तूंना मित्रांनो आपण मानलेल्या जागेवरती ठेवायचं आहे. त्यांना जी जागा दिली आहे त्या जागेवरती न हलवण्याची हमी द्यायची आहे. त्यांना स्वतंत्र खोलीची गरज नाही. आपण म्हणतो या वस्तूला वेगळी खोली पाहिजे, त्या वस्तूला वेगळी खोली पाहिजे, असं काही नाही मित्रांनो. जी तुम्ही वस्तू आणणार आहात ती योग्य रीतीनं व्यवस्थित जर ठेवलीसा तर ज्या ठिकाणी ठेवशीला त्या ठिकाणी ती आनंदानं राहत असते आणि आपल्यालाही आनंद देत असते, आपला आनंद द्विगुणित करत असते. त्यांना स्वतंत्र खोलीची गरज नाही. त्यांना जी जागा नेमून दिलेली आहे त्या जागेवरती न हलवण्याची आपण त्यांना काय करायचे आहे, हमी द्यायची आहे. मित्रांनो जसं या ठिकाणी सुंदर पद्धतीनं वस्तू ठेवलेल्या आहेत. मित्रांनो बघा आपल्याला दिसायलाच या ठिकाणी किती सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने आपण वस्तूंची जर मांडणी केली तर त्या वस्तूही सुखावतात आणि त्या जागेवरून हलण्यासाठी राजी होत नाही. निखालस म्हणजे अगदी खरे, खरोखरच ते आपले सेवक असतात. सेवक चाकर किंवा सेवा करणारे. बरोबरीचा मान, समान दर्जा, वस्तूंना आपण काय केलं पाहिजे, समान दर्जा दिला पाहिजे. निष्कासित जागेवरून हलवणे. वस्तूंनाही असते स्वच्छ राहण्याची आवड. वस्तूंना मित्रांनो स्वच्छ राहण्याची आवड असते. हे हातांना लक्षात ठेवायला सांग. आपले जे हात आहेत मित्रांनो त्या हातांना पण एक सांगितलं पाहिजे, सूचना केली पाहिजे. हातांना सांगायचं म्हणजे हातांना सूचना द्यायची आहे की कोणतीही वस्तू जी आहे ती स्वच्छ ठेवायची. आपण मित्रांनो दररोज आंघोळ करतो. का करतो तर आपल्याला स्वच्छ राहायचं आहे. दिवसातून बरेच वेळा हातपाय धुतो. स्वच्छ राहायचं आपल्याला आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. त्या पद्धतीने ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना देखील आपल्याला काय केलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे. कारण त्यांना देखील ती स्वच्छ राहण्याची आवड आहे. या ठिकाणी मित्रांनो अतिशय सुंदर अशा वस्तू पाहावयास मिळतात, पण याच्या विरुद्ध आपण कळकटलेल्या, मळलेल्या, घाणेरड्या वस्तू जर बघितल्या तर आपल्याला त्या घरामध्ये ठेवाव्याशा वाटतील का? नाही ना. तर
अशा पद्धतीने आपल्या घरात ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंना स्वच्छ ठेवायला पाहिजे, त्यांना जपावलं पाहिजे, वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्यांचं जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह, त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. म्हणजे ज्या वस्तू आपल्या घरामध्ये आहेत त्या वस्तूंना आपण मुलाप्रमाणे लाडावून ठेवलं पाहिजे, कारण त्याच आपला काय करणार आहेत, स्नेहभाव जिवंत ठेवणार आहेत. माणसाप्रमाणेच या वस्तू आपल्याला लढीवाळपणे वाढवायचे आहेत, आनंदित ठेवायचे आहेत मित्रांनो, लाडावून ठेवायचे आहेत मित्रांनो. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. कृतज्ञतापूर्व निरोपाचा त्यांचा हक्क आहे. माणसाचं आयुष्य संपलं मित्रांनो की माणसाला घरामध्ये स्थान नसतं. कितीही व्यक्ती श्रीमंत असली, कितीही व्यक्ती मिळवती असली, तर अशा व्यक्तींना मित्रांनो आयुष्य संपलं की त्यांना मरणानंतर घरात स्थान दिलं जात नाही. त्यांचं हक्काचं घर जरी असलं तर त्या हक्काच्या घरामध्ये त्यांना ठेवलं जात नाही. अशा वेळी त्यांना अखेरचा निरोप दिला जातो, आनंदाने निरोप दिला जातो, कृतज्ञ पूर्ण त्या व्यक्तीला निरोप दिला जातो. अशा पद्धतीनं आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत त्या वस्तू खराब झाल्या असल्या, वापरास अयोग्य असल्या तर अशा वस्तूंना निरोप द्यावा, पण तोही आदरयुक्त कृतज्ञतापूर्ण भावनेनं त्यांना काय करायचं आहे मित्रांनो, निरोप द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण निरोप दिला तर त्याही वस्तू सुखाने जातात आणि आपल्यालाही आनंदाचा आशीर्वाद देतात मित्रांनो. खरोखर कवीनं या ठिकाणी आपल्याला या वस्तूंचा हक्क जो आहे, कृतज्ञतेचा, निरोपाचा, हा शाबूत ठेवायला आपल्याला सांगितलं आहे मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो पहा, काही वस्तू मी आपणास दाखवत आहे, तर या सुंदर अशा वस्तू पाहावयास मिळतात. याची मांडणी जी आहे ते अतिशय सुंदर अशी केलेली आहे. या ठिकाणी ट्रान्झिस्टर आपल्याला पाहावयास मिळतो. एक छोटासा ट्रान्झिस्टर आहे जो आज वापरला जात नाही. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. त्या मोबाईलमध्ये आपल्याला FM आलेला आहे आणि त्यामुळे हे जुने जे ट्रान्झिस्टर आहेत, जुने रेडिओ ज्याला आपण म्हणतो, ते वापरास अयोग्य झालेले आहेत, आपण ते टाकून दिले आहेत. किंवा या ठिकाणी टीव्ही पाहावयास मिळते मित्रांनो. आज LED आलेला आहे, LCD आलेला आहे. त्यामुळे जुने जे शटरचे टीव्ही आहेत ते आज कोण घेईनासे झालेले आहेत. असे टीव्ही आज धुळघात कुठेतरी पडलेले आहेत, अडगळीच्या खोलीमध्ये पडलेले आहेत. तर अशा टीव्हींना देखील सुंदरपणे किंवा अशा वस्तूंना देखील आपण सुंदरपणे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी हंडे पाहावयास मिळतात मित्रांनो. जुन्या काळामध्ये असे हंडे भरून आणले जायचे, तर आज आपल्याला हे मोकळे हंडे देखील उचलत नाही किंवा स्वच्छ आपण ठेवू शकत नाहीत. आज प्लॅस्टिकच्या घागरी आलेल्या आहेत, स्टीलच्या घागरी आलेल्या आहेत, पण या तांब्याच्या घागरींचा वापर आज कमी झालेला आपल्याला पाहावयास मिळतो मित्रांनो. किती जरी आरोग्यास तांब्याच्या घागरीतील पाणी चांगलं आहे म्हणून सांगितलं तर आपण एक तांब्या आणतो, पण घागर आणून ती स्वच्छ ठेवण्यास आपल्याला जमत नाही मित्रांनो. तर अशा या ज्या वस्तू आहेत या वस्तूंना आपण स्वच्छ ठेवायचं आहे आणि वस्तूंना स्वच्छ ठेवलं, त्यांना त्यांच्या जागेवरती व्यवस्थित ठेवलं तर त्याही आनंदित होतात आणि आपल्यालाही मित्रांनो आनंद देतात, सुख देतात. या ठिकाणी मित्रांनो काही वस्तू आहेत मी या ठिकाणी आपणास दाखवत आहे. या ज्या वस्तू आहेत मित्रांनो आपल्यासारख्या शिक्षक बांधवानेच या तयार केलेल्या वस्तू आहेत. या वस्तू कशाच्या आहेत तर आपल्या घरामध्ये दररोज किमान आठवड्यातून किंवा 15 दिवसातून, महिन्यातून नारळ वाढवला जातो आणि नारळ वाढवल्यानंतर त्या नारळाचं खोबरं घेतो आपण आणि जे कवट आहे ते आपण फेकून देतो. करवंटी त्याला म्हणतो. ही करवंटी आपण फेकून देतो, पण या शिक्षकांना मित्रांनो ही करवंटी ठेवलेली आहे आणि टाकाऊ करवंटीपासून अशा प्रकारच्या विविध वस्तू तयार केलेल्या आहेत. बघा किती कल्पकता आहे. तर या सुंदर तयार केलेल्या वस्तू आपल्या घरामध्ये शोभिवंत वस्तू म्हणून आपण त्याचा वापर करू. म्हणजे अशा प्रकारे अनेक वस्तू आपण आडगळीत फेकून देतो. त्या जरी टाकाऊ असल्या तरी त्या टाकाऊ वस्तूपासून आपण अनेक टिकाऊ वस्तू देखील तयार करू शकतो मित्रांनो. या ठिकाणी चमचे आपले प्लास्टिकचे आहेत मित्रांनो. आपण अनेक वेळा प्लास्टिकच्या चमच्याचा वापर करतो. घरामध्ये CD प्लेअर असेल तर CDचा वापर केला जातो, तर खराब झालेली CD आपण फेकून देतो, चमचे फेकून देतो. पण या चमच्यांच्या आणि CDच्या सहाय्यानं या ठिकाणी काही सुंदर असे फुलं तयार केलेले आहेत, ती पहा मित्रांनो. तर अशा पद्धतीने अनेक वस्तू आपण तयार करू शकतो. मनापासून धन्यवाद मित्रांनो.